सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक आवर चॅनल मनीष सर. पाठीमागच्या लेक्चर मध्ये वेक्टर हा चॅप्टर एकदम मजबूतपणे बघितलाय. सगळं त्यातनं जे येईल ते त्यातनं येईल. 4 मार्काचे, 3 मार्काचे, 2 मार्काचे, 1 मार्काचे, 12 मार्काचा चॅप्टर हा. म्हणजे मॅट्रायसिस हा चॅप्टर चालू केला. मॅट्रायसिस हा चॅप्टर 6 मार्काचा चॅप्टर आहे. फक्त एक 2 मार्काला येणार आणि एक 4 मार्काला. 2 मार्काला एमसीक्यू पडत नाही, क्वेश्चन पडतो. त्याच्यानंतर लॉजिक हा लगेच बघून टाकू आणि त्यानंतर मग लाईन प्लेन, मग नंतर आता ते 1-2 चॅप्टर, त्यानंतर सीईटी चालू कर. हे जे आहेत 2 मार्काचे हा सगळे क्वेश्चन आहेत ते 2, आणि त्यानंतर जे असतील त्या एका लेक्चर मध्ये सगळं कव्हर म्हणजे. स्टार्ट करू आपण. हे बघा, फाइंड द एडजॉइंट ए. आता ए लिहून घ्या. फाइंड द एडजॉइंट मध्ये 2 मार्काला आलता हा प्रश्न. हे असंच येतं, फाइंड द इनव्हर्स, फाइंड द एडजॉइंट, फाइंड द एडजॉइंट इनव्हर्स बाय एडजॉइंट मेथड. हे असं एवढंच येतं. ह्याच्या पलीकडे दुसरा कोणता प्रश्न येतो? हे बघा, फाइंड द इनव्हर्स येतो, फाइंड द कोफॅक्टर, फाइंड द एडजॉइंट, एवढंच येतं. आता एडजॉइंट म्हटल्यानंतर कसं करतात? आता हे तुम्हाला माहिती, हे काय झालं, ही पोझिशन समजून घ्या पहिला. ही काय A11, ही A12, ही काय असते A21, A22. 3/3 चा मॅट्रिक्स येणार आला तर मी त्याचं सांगणार 100%. 2 मार्क 3/3 कधी विचारत नाही, विचारू शकत नाही. आणि 3 मार्कवर प्रश्नच पडत नाही, कधी पडू शकत नाही, कारण त्याचा फॉर्मॅट सेट असतो. कोणताही पेपर उचला. आता a is equal to 2 minus 3 4 1. A11 आहे, A12 आहे. आता A11 काय, इथं 2 आहे, मग M12, M21, M22. हे बघा, M11 काय, आता इथं असं नाही करायचं. M11 हिथनं चालू करायचं. हे काय झालं M11, हे काय होणार M11, हे काय झालं M12, हे काय झालं M13. ऍक्च्युली हे असं पहिला रो हे आहे ना, पहिला रो पहिला कॉलम सोडून काय राहिलं 1, तर हे 1. दुसरं काय राहिलं, पहिली रो दुसरं कॉलम, पहिला फर्स्ट म्हणजे हे सोडलं, हे काय राहिलं 4, मग हे -3 आणि मग 2. कळतंय का? ह्याला सोडलं राहिलं 1, याला सोडलं राहिलं 4, ह्याला सोडलं आणि सेकंड रोला सोडलं 2 1 2 आणि हा 1 तिथे -3, आणि ह्याला सोडलं तर 2 राहील. ह्याचाच इन्व्हर्स असं काढलं जातं A11 A12 A21 A22. आता ह्याचं कसं काढणार? बस ह्याचं एक ट्रिक आहे. फॉर्म्युला असतो -1/i + j, आणि मग जे येईल ते आन्सर असेल i + j च्या फॉर्म मध्ये. आता सपोज ह्याच्यामध्येच बघा तुम्ही, M11 आहे. आता M11 काय असणार, -1/1 + 1. हे काय 1 आहे, तर इथं हे 1 लिहिलं, इज इक्वल टू -1 चा स्क्वेअर केला तर 1 येणार, प्लस होणार, मग हे इथं काय येणार 1. हे जर 2 चा बघा, आता इथं -1/1 + 2, हे काय 4 आहे, इथं -4 येणार. काय आहे सर, -1/3. -1 चा क्यूब ना -1च असतो. ऑड फंक्शन असेल ना, आता हे, आणि ह्याची ट्रिक एकदम इझी. 2 1 काय ऑड आहे, तर काय येणार -3. -3 चं फक्त साइन चेंज करायचं, मग काय येणार +3, मग ह्याचं काय येणार 3. हे तुम्ही असं लिहिलं डायरेक्ट चालून जाईल. हे बघा, एडजॉइंट a इज इक्वल टू 2 4 -3 1. ह्याला कसं करू शकतो? हे बघा, असेच प्रश्न येतात. प्रश्न कसे येणार तुम्हाला 2 मार्काला? फाइंड द इनव्हर्स, फाइंड द कोफॅक्टर, फाइंड द एडजॉइंट. हे असे जे प्रश्न आहेत ते 2 मार्काचे झाले. आणि हे करून जावा चॅप्टर, एकदम इझी, 6 मार्क भेटून जाईल. आता हे कसं असणार, याचं इथं a लिहिला, 2 -3 4 1. हे जे सगळ्यांना माहिती आहे. आता हे A11 आहे, हे A12 आहे, हे 21 आहे, 221 आहे, हे 22. ऍक्च्युली 22 21 11 12 हे असं असतं. आता याचं मायनर कसं काढणार? M11 M12 M13 M21 M22. असं पटापट करायचं आहे, ह्याला लई वेळ. मायनर कसं काढतात? पहिलं रो पहिली कॉलम 1 1, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, राहिलं काय 1. सेकंडचं पण तसंच करा, 1 2 1 2 म्हणजे काय, हे 1, हे 1 राहिले, ही 1 आणि हे 2, मग हे राहिलं किती 4. तिसऱ्याचं 2 1 2 कुठं, हे 2, हे 1 2 1 राहिलं काय -3, नंतर 2 2 म्हणजे हे मग राहिलं काय 2. ह्याच्यात जर हे काढायला गेलो तर
2 1. आता याची एक ट्रिक आहे ती पण सांगतो. आणि हे बघा फॉर्म्युला फक्त एकदा असं लिहून द्या, -1 + j, है ना. ऍडजॉइंट काढण्यासाठी -1 + j. I + j म्हणजे हे 1 1 1 2 2 1 2 2 हे इंटू m1 m21 m21 जे असेल ते m1 = जे येईल ते तुमचं आन्सर. हे फक्त एवढं एकदा लिहून दाखवायचं, ह्याच्यानंतर काय नाही, ह्याच्यानंतर लई असं झगझग नाही. m11 असं एवढं लिहिलं तरी इनफ आहे. ठीक आहे. आता a11 चं कसं आहे ना, a11 -1 हे काय 1 1 आहे ना, तो 1 + 1 हे काय 1 आहे, हे 1 आहे. -1 चा स्क्वेअर 1 × 1 तर हा 1 आला. आता शॉर्टकट बघा, 1 2 आहे, आता इथं 2 आहे तर -1 शॉर्टकट नाही, 1 मिनिट हे बघा 2 1 + 2 आणि हे किती 4 आहे. तर आन्सर आता -1 चा क्यूब किती असतो, -1 म्हणून इथं काय येणार -4. आता शॉर्टकट कसा 2 1 काय ऑड आहे, ऑड असेल तर आहे तसं, ऑड असेल तर साइन चेंज करायची, इवन असेल तर आहे तसंच. ह्या जसं 2 आहे तर इथं पण काय ना 2च, पण इथं 2 1 काय होतं 3, 2 + 2 4, 2 + 1 3. आता इथे 3 आहे तर इथे साइन चेंज करा, -3 आहे तर फक्त 3 येणार. ह्याचा ऍडजॉइंट काय आला 1 -4 3 आणि 2. हे आहे, हे असे सिक्वेन्स a11 a12 a1 a21 a22 हे लिहिलं. ह्याचं फक्त काय करायचं, ऍडजॉइंट करायचं. ऍडजॉइंट केला रोचं कॉलम, आता ऍडजॉइंट लिहायचं ऍडजॉइंट ऑफ a = हे असं लिहिलं तरी चालतं किंवा हे असं काय लिहिलं तरी चालतं. हे एवढं नका लक्ष देऊ, तुम्हाला अवघड वाटतं. हे ऍडजॉइंट ऑफ a = काय लिहिणार, हे काय फक्त रो आहे ना, त्याला कॉलम करा, कॉलमला रो करा, म्हणजे 1 - 4 होईल, 3 2 होईल. हे बघा, हे काय होतं रो, त्याला कॉलम करून टाका. हे काय होतं रो, त्याला कॉलम करून टाका. रोचं कॉलम, कॉलमचं रो. इथं नाही, समजला, इतना इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन देख, टाइमच द्यायचा नाही बिलकुल. काय फाइंड द कोफॅक्टर, कोफॅक्टर म्हणजे काय, जे मला केलं तेच. काय केलं मग, m11 m12 m21 m22 हे झालं 2. काय नाही सर, आम्हाला माहिती आहे. हे बघा, इक्वेशन असं ना, हे असं नाही करत पाहिजे. 4 3 2 1 हे काय केलं सर तुम्ही, 4 3 2 1 4 3 2 1 हे असं जायचं. एकदम इझी. 2/2 चं 2 मार्कला एवढंच येतं, ह्याच्या पुढे काय येत नाही. आता नेक्स्ट बघ, a11 a12 a21 a22 हे बघ, हे आलं. इथे फक्त फॉर्म्युला लिहून दाखवायचं. काय सर, -1 काय असतं, i + j नंतर m11 काय येणार m11. पण हे जी पहिलं व्हॅल्यू बघून ते येतं, मग हे पुढचं लिहायचं का नाही लिहायचं, मग इथं यायचं. इथं काय 1 1 1 1 पॉझिटिव्ह, मग 4 4 1 2 निगेटिव्ह साइन चेंज म्हणजे 3 चं -3 2 1 साइन 3 ऑड 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 म्हणजे 2 2 म्हणजे -2. हे जो 2 2 2 म्हणजे काय ऑड आहे. हे काय आलं, कोफॅक्टर. 2 मार्कला एवढंच येतं रे, लई. तिथं म्हणलंय का मेक अ मॅट्रिक्स, नाही. मग मॅट्रिक्स बनवायचं का नाही, काही गरज नाही. जेवढं विचारलं तेवढं सांगायचं, यायचं आपलं निघून. पेपर आहेत बोर्डवाले, आपल्या हातात काय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द इनव्हर्स. आता इनव्हर्सचा एक फॉर्म्युला असतो. पहिला तर कंडिशन असते की इनव्हर्स हे जे डिटर्मिनंट आहे ते 0 ला इक्वल नाही पाहिजे. मायनस मध्ये चाल, -5 -2 -3 हे चालेल, किंवा +5 3 2 हे असलं पण चालतंय, 0 नाही आला पाहिजे. दुसरी कंडिशन, फॉर्म्युला समजून घ्या. a इनव्हर्स = 1 डिटर्मिनंट ऑफ a ऍडजॉइंट ऑफ a. म्हणजे सर ऍडजॉइंट आम्हाला माहिती कसं काढतात, डिटर्मिनंट पण माहिती कसं काढतात, आम्ही हे काढू शकतो. तरी मी काढून टाक, टेन्शन लेने का. हे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. a इनव्हर्स 1 डिटर्मिनंट ऑफ a. डिटर्मिनंट काढा सर, त्याचं जर डिटर्मिनंट केलं, हे असं करतात ना डिटर्मिनंटला हे असं चालत. हे का विचारू नका, एवढा टाइम नाहीये. 1 4 जा 4 3 2 जा 6 काय आन्सर आलं -2. डिटर्मिनंट काय आला, खतम. डिटर्मिनंट आला सर -2 आला. a इनव्हर्स काय होऊ शकतं, नॉट इक्वल टू 0. a इनव्हर्स एक्झिस्ट, एवढं लिहिलं. आता यार काय काढायचं, ऍडजॉइंट कसं काढतात सर, हे पण माहिती आहे आम्हाला. ए इथे लिहितो आम्ही असं,
1 2 3 4 लिहितो, नंतर M11 M12 तर तुम्ही शिकवले 21 M22 हे असं करतो आम्ही डॅश डॅश. हे काय करतो 4 3 2 1. अरे हेच परत कसं काय दिलं? कारण की ते चाललंय रे 1 2 3 4 1 2 3 4. मी तरी काय करणार 1 2 3 हे जसं रे तर आम्हाला माहिती आहे ना, आताच तर केलं पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये एम A11 ना, A11 A12 A21 A22. सर हे काय तुम्ही 3x3 च घ्यायला पाहिजे. ठीक आहे ते पण घेतो, तू ह्याच्याकडे लक्ष दे. A11 आहे, A11 काय येणार 4 आहे, इथं काय येणार 4. हे 1 2 आहे, 1 2 म्हणजे ऑड आहे, म्हणजे माझा साइन चेंज -3. फॉर्म्युला तुम्ही लिहा रे. फॉर्म्युला तुम्हाला माहिती काय असतो सर, I + J = M11. हे असं असतो का? हा असंच असतो, एवढंच लिहायचं. पुढचं करायचं 2 + 1 3, 3 ला साइन चेंज, 2 चं -2, 2 2 अरे 2 2 4, 4 म्हणजे इव्हन ला साइन चेंज नाही होत, नाही झाली. आता पुढे बघा, आता काय करणार, आता ऍडजॉइन काढायचंय. पहिला तर हे लिहावं लागेल इथं. A इथं काय येणार, हा A काय येणार 4 - 3 - 2 1. आता हे आलं, ऍडजॉइंट ऑफ हे करा. काय येणार, हे आहे ना त्याला झोप आली, हे काय आहे कॉलम, हे काय आहे कॉलम रो, त्याला काय करणार कॉलम जा. हे फक्त इंटरचेंज होतं, बाकी 2/2 मध्ये ते हे ऍज इट इज राहतं. हे जे एक ट्रिक आहे, फक्त साइन बदलली ना की आन्सर येतं. हे झालं. आता A इन्व्हर्स वरती A इन्व्हर्स = 1 आपण डिटर्मिनंट काय आलता, डिटर्मिनंट सर -2 आलता, हे -2 लिहा. इथे काय येणार 4 -2 -3. बस काही करायची गरज नाहीये. ही जी -2 आहे ना, इथं -1/2 वरती पॉझिटिव्ह साइन. कधी नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन असा मोठा दिसत असेल तरी येणार 2च मार्काला. सर 2 मार्काला? 2च मार्काला येणार. A मॅट्रिक्स इज अ नॉन सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे = 0 नाहीये, हा मॅट्रिक्स 0 नाही. Then find A inverse by elementary row transformation. Hence write the inverse of this. A matrix ला लिहून घ्या. x0 0 0 y0 0 0 z हे लिहिलं. ह्याचं फक्त तुम्हाला एवढं तरी ह्याचं मॅट्रिक्स काढता येईल. x मॅट्रिक्स कसा y z बाकी सगळे 0. हे 0 आहे तर जे पण इंटू मध्ये असणार ते 0, प्लस हे 0 तर जे इंटू मध्ये असणार ते 0. x y z = 0 इज नॉट इक्वल टू 0. सो नॉट इक्वल टू का, x ची y ची व्हॅल्यू काहीतरी वेगळी असू शकते. हे 0 झालं ना, = 0 आहे का, इज नॉट काय पण येऊ शकते, 2 येऊ शकते, -1 येऊ शकते. समजताय, कन्फ्युज नका होऊ. हे झालं एक. दुसरं बघा आता, A × A इन्व्हर्स = I. इन्व्हर्स आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स. देन फाइंड A इन्व्हर्स. A इन्व्हर्स फाइंड करताना A लिहा आधी. x0 0 0 y 0 0 0 z. A इन्व्हर्स लिहिला ॲज इट इज. आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ना माहिती, 1 0 0 0 1 0 1 1 1 0 0 0 0 1. हे झालं आयडेंटिटी मॅट्रिक्स, एकदम इझी. ह्याचं डिटर्मिनंट 1 असतो, म्हणून आपण CET ला लिहिताना किंवा ह्याच्यात पण I म्हणजे 1 ह्याचं मॅट्रिक्स काढलं तर 1 येतो. ह्याला इथं ह्याला जर R1 आहे त्याला जर आपण x ने डिवाइड केलं, R2 आहे त्याला जर y ने केलं, आणि R3 आहे त्याला z ने केलं, करू शकतो. होल रो किंवा कॉलमला आपण कशानेही मल्टिप्लाय डिवाइड करू शकतो. तर ह्याने जर केलं डिवाइडिंग तर तुमचा आन्सर येईल 1/x. इथं आन्सर येईल 1 0 0 0 1 0 0 0 1. ह्याला कशाने केलं, x ने 1/x ने, तर x झाला 0/0 0 0. जिथे 0 आहे ना तिथे 0. 1/0 इन्फिनिटी 0/1 इज 0 है ना, बरोबर ना. मग इथं पण काय ना 0. मग इथं y ने केलं तर 1, इथं z ने केलं म्हणून 1. A इन्व्हर्स हे राहिलं. आता इकडं केलंय तर तिकडं पण करावं लागेल.
दोन मैत्रिणी असल, जर हिला कॅडबरी दिली आहे पण तिला पण कॅडबरी द्यावं लागेल, तर तसं इथं पण तसंच आहे. इकडे डिवाइड केलं तिकडे पण करावं. म्हणजे इथं काय वन वन अपॉन एक्स ने केलं तर वन अपॉन एक्स 0 0. इथं कशाने केलं 1/y 0. इथं कशाने केलं तर 1/z 0. खतम. आता याला कम्पेअर करायचं, फक्त कम्पेअर कसं करणार, ह्याला कम्पेअर करू शकता कशाला, याला आणि ह्याला करायचं, मग एक्स वाय कम्पेअरिंग म्हणू शकता. कम्पेअरिंग हे काय आला, ए इनवर्स काय आला आपला, हे आला ए इनवर्स, म्हणजे इथे लिहा एकदा, ए इनवर्स इज इक्वल टू 1/x 0 0 0 1/y 0 0 0 1/, ह्याचा आन्सर काय येणार 1. ह्याचं काय येणार 1. 1 इंटू ए इनवर्स, तर ए इनवर्स इज इक्वल टू हे काय आलं आपलं ए इनवर्स आलं. ठीक आहे, हे ए इनवर्स आलं. आता ह्याची गरज नाही आपल्याला, मी हे रफ करतो. हे झालं ए इनवर्स आलं आपलं, तर ह्याची गरज होती. आता हे ह्याच्यावरती आहे, ए इनवर्स तर आलं. ए इनवर्स नंतर आता काय करणार, हे कम्पेअर करा. कम्पेअरिंग x 0 0 0 y 0 0 0 z विथ कशासोबत करता, ह्याच्यासोबत. कम्पेअर कोणासोबत करतात, ती चांगली आहे का ही चांगली आहे. कंपॅरिझन, त्या कंपॅरिझन मध्ये मजा येते, या कंपॅरिझन मध्ये येत नाही. समजता ना तुम्ही भावना. पण जर कुठेतरी कोणतरी पाहिजे, एक परी पाहिजे, तर हे करावं लागेल, एखाद्या कंपनीचं मालक बनावं लागेल, तेव्हा कुठेतरी चांगली भेटेल. प्रेम तेव्हाच होतं जेव्हा पोरांकडे पैसा आहे, मुलीचा चेहरा चांगला आहे, प्रेम तेव्हाच होतं, नाहीतर नाही होत. लिहून घ्या रे कुठंतरी. आता इकडे या, 2 0 0 0 1 0 हे आलं. कम्पेअर केलं तर एक्स काय आला इथं 2, वाय काय आला 1, आणि झेड काय आहे मायनस. तुम्हाला कळतं ना, हे एक्स आहे, हे वाय आणि हे झेड आहे. बाकीचा काय संबंध, 2 मार्काचा हा प्रश्न, एक्स वाय झेड. आता काढायचं काय, ए इनवर्स. सर ए इनवर्स मध्ये फक्त व्हॅल्यू टाकायची. आपण एक्स ची व्हॅल्यू काय टाकली 1/2 आहे. इथं एक्स कुठे आहे, खाली आहे, तर हा 1/2 0 0 0. आता y ची व्हॅल्यू 1 आहे, तर 1/1 1, मग 1. इथं 0 0. z ची व्हॅल्यू 1/z, म्हणजे z इज इक्वल -1. इथे काय ना 1/-1 -1. 1 ला कशाने करा, हे तुमचं ए इनवर्स. 2 मार्काचा प्रश्न, असेच प्रश्न येणार. 2026 आहे, हार्डनेस वाढत जातो है ना. आता मोठे प्रश्न बघू 4 मार्काचे. ठीक आहे, हे एवढंच येतं, विचारलं ह्याच्या पलीकडे विचारणार नाही. ऍडजॉइंट हे सांगा, इनवर्स सांगा, ऍडजॉइंट बाय इनवर्स, हे एवढं, ह्याच्या पलीकडे काय विचारत. नेक्स्ट बघू है ना. तर स्टार्ट करू. If A is equal to 1 -1 2 3 0 -2 1 0 3, हा matrix दिला. Verify that adjoint of A into A into adjoint of A is equal to determinant of A into I. ह्याच्यात अवघड असं काय नाही, तुम्हाला बघून असं adjoint काढता येतो तुम्हाला. adjoint ह्याला पण determinant काढता येतं, I माहिती आहे, A दिला, खतम. प्रॉब्लेम होता, त्याचं सोल्युशन. तर ह्याला करायचं कसं सर, आता कोणी असेल तर मला adjointच नाही माहिती, त्यासाठीच आहे. हे बघा, आता डिटर्मिनंट आपण काढून घेऊ पाहिजे. डिटर्मिनंट जर काढला, हा डिटर्मिनंट काढायला काय 1 -1 2 3 0 -2 1 0 3. त्याचा डिटर्मिनंट काढला तर 1 तसंच, 1 इथं असतो प्लस, इथं मायनस, इथं प्लस. ठीक, हे असं करायचं, मायनस आहे ह्याला असं केलं, इथं प्लस आहे याला असं केलं. इथे 1 आहे, इथे काय आहे -1, मग काय होणार मायनस, एक मिनिट, हा मायनस आहे इथं, आणि हा -1, मायनस मायनस प्लस. इथं काय आहे, हा प्लस आहे, प्लस हा 2 आहे, तर हा 2 आहे. हे पहिलं दिलं. आता हे कॉलम आणि हे रो, जिथं जे घेतलं त्याचा कॉलम रो सोडून द्यायचा. राहिलं काय 0 × 3 0 0 × हे 0 झालं. इथं -1 मायनस मायनस प्लस झालं. हे आणि हे सोड, 3 3 9 9 मायनस 1 × -2 तर -2, 9 मायनस मायनस प्लस, 9 + 2 तर 11. ठीक, +2 आहे, त्याचा रो त्याचा कॉलम सोडा. 3 0 0 1 0 0 0. इथं राहिलं काय 11 राहिलं थोडक्यात. हे डिटर्मिनंट आला ए. बोर्ड छोटा आहे म्हणून फक्त डिटर्मिनंट 11 आलाय, एवढं लक्षात ठेवा. याच्या पुढे काय नाही. डिटर्मिनंट काय आला 11. तुम्ही सॉल्व्ह करून बघा. कोणी तुम्हाला येऊन शिकवलं तरी तुम्हाला येणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःहून नाही करत.
आणि हे मॅथ्स म्हणजे असं घेऊ नका हलक्यात. प्रॉब्लेम आहे, सोल्युशन आहे. तुम्हाला रिलेशनशिप मधले जे प्रॉब्लेम आहेत ते लवकर कळतात आणि हे कळत नाही का. आता काय काढायचं, ऍडजॉइंट काढायचं. ऍडजॉइंट काढायचंय. डिटर्मिनंट काय आला आपला 11 11, हे लक्षात असून द्या. आता ऍडजॉइंट काढायचं. ऍडजॉइंटला काय करणार, मायनर, पहिला मायनर नंतर कोफॅक्ट. M11 M12 M13 M21 M22 M23. याचा सिक्वेन्स माहिती तुम्हाला, A11 A12 A13 A21 A22 A23 A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ठीक, इथपर्यंत एकदम ओके. हे जर तसंच आहे, 2 3 ते ह्याचा कुठे येतो 2 3, त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडायचा. जर 3 3 असेल त्याचा रो त्याचा कॉलम सोडायचा. A11 असेल त्याचा रो त्याचा कॉलम सोडायचा. जे राहिले त्याचा डिटर्मिनंट. एवढंच असतं याच्यात. M23. आता M31 आहे, M32 M33 is equal to is equal to is equal to is equal to is equal is equal to is equal to is equal to is equal. ठीक. आता M11 आहे. आता M11 म्हणजे त्याचा रो हा M11, हा M12 M13 सेम ॲज इट इज आहे. फक्त याला डिफाइन करताना A1 मध्ये केलं. आता जे आहे त्याचा रो त्याचा कॉलम सोडला, ज्याचा रो सोडल्यानंतर जे राहतं त्याचा मॅट्रिक्स 0 × 3 0 आणि 0 × 2, तर हे काय आलं 0. 1 × 2 हा आणि हा सोडून द्या. 3 × 3 9 9 मायनस 1 × -2 तर -2. 9 मायनस -2 तर 9 + 2 11. ठीक. आता ह्याचा बघा, 2 गेला त्याचा कॉलम तर 0 सोडा. 3 × 0 0 1 × 0 0. ह्याचा परत आता 2 1 वरती यायचे. 2 1 2 1 म्हणजे हे सोडलं हे सोडलं. 1 -1 × 3 तर -3. 0 × 2 तर 0, तर काय आलं -3. 2 2 बघा आता 2 2 हा आणि हे सोडलं तर 1 × 3 3 -1 × 2 तर 2 म्हणजे 1 राहिलं. 1 × 3 3 -2 3 - 2 1. आता 2 2 बघा 2 झाला तर 2 3 बघा, हा कॉलम हे रो सोडल्यानंतर 1 × 0 0 मायनस 1 × -1 मायनस मायनस प्लस 1 राहिले. 3 3 आता हे बघा 32 31 3 1 म्हणजे कॉलम सोडला रो सोडली. 1 -1 × -2 तर 2 मायनस मायनस प्लस 0 × काय ते असेल ते 0 2 राहिलं. नंतर हे आणि हे सुटणार, हे आणि हे पटकन बघा. 1 × -2 तर -2 -2 मायनस 3 2 6 -2 6 -8 3 3 हे आणि हे सोडलं. 1 × 0 0 मायनस 3 × -1 -3 मायनस मायनस प्लस 3. आता कोफॅक्टर काढायचं तर A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. हे झालं. हे एक झालं. एक सेकंड. हा, हे एक झालं. आता फक्त फॉर्म्युला काय आहे, -i + j -1 i + j. जे ने बघितलं त्याला माहिती आहे i j काय असतं. i j म्हणजे हे 1 1 1 2 हे जे i + j झालं इंटू M1. हा एक फॉर्म्युला लिहिला ना, सगळीकडे लिहून दाखवायची गरज नसते. एकदा लिहिला बोर्डवाले मार्क देतात तुम्हाला. A11 आता 0 आहे तर 0 ला काय 0च येणार. आता M12 आहे. M12 काय आहे, आता हे जे ट्रिक आहे, हे फॉर्म्युला लिहिला ना ह्याच्यात टाकून आहे काय येणार हे बघा. M1 काय 1 + 2 आहे. 1 + 2 M12 आहे. इथं काय येणार M12 आहे. M12 काय आपला 11 आहे. हा 11 आहे. आता -1⁻³ × 11 -1 चा क्यूब तर -1 × 11 इज इक्वल टू -11 झालं. -11. मग ह्याच्यावरून काय आहे, जिथं क्यूब आहे जिथं ऑड नंबर येणार. आता इथं किती 1 आणि 3 काय आहे 4 आहे, पण इथं 0 असल्यामुळे काय नाही करू शकत. 2 आणि 1 किती आहे, 2 आणि 1 3, म्हणजे 3 म्हणजे ऑड आहे तर त्याची साइन चेंज करायची. -3 चं काय होणार 3. 2 2 काय आहे 4 4 म्हणजे इवन आहे, काय नाही करायचं ॲज इट इज उचलून लिहायचं.
2 3 काय ऑड आहे, ऑड म्हणजे काय -1 साइन चेंज. 3 1 4 4 4 म्हणजे 2 2 ॲज इट इज राहणार. 3 2 म्हणजे काय 5 ही ऑड आहे, ऑड आहे म्हणजे -8 चं 8. इथं M33 M33 ॲज इट इज. ठीक, हे कळालं तुम्हाला. ह्याच्यावरून मॅट्रिक्स काय आहे, इथले मॅट्रिक्स 0 -1 0 3 1 -1 आणि 2 8 3 2 8 3. आता ह्याच्यावरून ऍडजॉइंट कसं काढणार, ह्याच्या इथे ऍडजॉइंट ऑफ ए, यालाच AIJ असं पण देतात, इज इक्वल टू काय नाही, इथं रो आहे ना, जे रो आहे त्याचा कॉलम करा, जे रो आहे त्याचा कॉलम करा, जे रो आहे त्याचा कॉलम करा. म्हणजे 0 -1 0 आहे तर हे कॉलम करा फक्त. 3 1 -8 3 1 -8 आणि 2 8 3 2 8 3 झालं, तुमचा ऍडजॉइंट आला. हेच पाहिजे होतं तुम्हाला. आता एकदम सिंपल आहे मल्टिप्लिकेशन. सर याचा आम्हाला मल्टिप्लायच येत नाही मॅट्रिक्स सोबत, त्यासाठीच आहे, या ना बघा ना तुम्ही. स्वतःला असं बनवा की मोटिवेशनची गरजच नाही पडली पाहिजे. नाही तर आतापर्यंत बरेच जण जे लेक्चर बंद बघून पळून गेले असतील, अरे काय पेशन्सच नाही. अशी उत्सुकता, इच्छाशक्ती पाहिजे, मला शिकायचंय मला शिकायचं. माझा आज पण जीवनात मी असंच म्हणतो, मला काहीतरी करायचं, मला काहीतरी करायचं, मला काहीतरी बनायचंय बनायचं बनायचं. तसं तुम्ही पण म्हणा काय, मला बनायचंय बनायचं बनायचंय. मुली वगैरे तर काय, अरे त्यांचं काय नसतं, त्यांचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. रिस्पेक्ट एकदा ठीक, पण पहिला पाणी आपल्या ह्याला नीड आहे का डिझायर आहे, आपल्या शरीराला पाणी नीड आहे ना, तसं जीवनात पैसे हे नीड आहे. बिना पैशाचा माणूस मरून जाईल. काय करणार, पाणी प्यायला पण आजकाल पैसे लागतात रे, प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात. ठीक, आणि युट्यूब एक असा आहे सोर्स आहे ज्याच्यावरती जर व्ह्यूज वगैरे आले, तुम्हाला पण फ्री आहे, मला पण फ्री आहे. तर मी तर माझी मेहनत तर चालू आहे, उलट ऑफलाईन पेक्षा जास्त मेहनत इथं करावं लागते. व्हिडिओ शूट करा, एडिट करा, अशा नाही असे शॉट टाका, एवढे ना एवढे माणसं बोलवा, पोरांना बोलवा, सगळंच आहे ना. ऑफलाईन मध्ये सेट आहे सगळं, फक्त यायचं, हा कळालं पोरांना, हो चल झालं. ऑनलाईन मध्ये ऑन देत तुम्हाला फ्री आहे, तुम्ही प्रॉपर नीट बघा एकदम. यार काय डाऊट वगैरे असेल कमेंट करायचं, त्याच्यावरती रिप्लाय मी देणारच. इगो बिगो तसलं काही नसतं. हे बघा, हे काय ऍडजॉइंट ऑफ ए, ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू, हे काय 0 -11 0 3 1 -8 2 8 3. आता इथं काय येणार, ए, इथं ए म्हणजे काय 1 -1 2 1 -1 2, इथं 3 1 -1 आहे, 3 1 -1 आहे. म्हणून असं काय झालं रे, 3 1 -1 1 -1 2 3 3 0 -2 1 0 3. इथं फक्त बघून घ्या, इथं 8 नाहीये, 3 1 -1 आहे, 3 1 -1 रोचं फक्त आहे, त्याचं कॉलम करायचं. आता हे झालं. आता इथं बघा मल्टिप्लाय, या रोचं या कॉलम मध्ये, या रोचं या कॉलम मध्ये, या रोचं या कॉलम मध्ये. नंतर सेकंड वरती यायचं, या रोचं ह्याच्यामध्ये, या रोचं ह्याच्यामध्ये, या रोचं ह्याच्यामध्ये. तिसऱ्या ह्याच्यावरती सेम आहे ना. मग तसं 0 × 1 काय येणार, 0 × 1, हे बघा हा 0 ह्याच्यासोबत, दुसरा दुसऱ्यासोबत, तिसरा तिसऱ्यासोबत. 0 × 1 0, 3 3 9 9 9 लिहायचं, 9 प्लस 2 × 1 तर 2, म्हणजे 9 + 2 11. हे एक पहिलं आलं. आता दुसरं बघा, 0 × -1 0, 3 0 0 2 0 0, हे 0 आलं. नंतर हे सेम आहे असंच, A11 A12 A21 A13 A21 A22 A23 A31 A32 A33, सेम लाईक दॅट. एवढंच आहे. हे बघा, हा 0 × हे तर झालं. आता तिसरं 0 × 2 तर 0, 3 × -2 तर -6, 2 × 3 तर +6, 6 6 0 कॅन्सल, -6 + 6 0. आता ह्याच्यावरती सेकंड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. -1 × 11 तर -11, 1 × 3 तर +3,
आणि 8 इंटू 1 तर प्लस 8, 3 8 11 मायनस 11 0 हा ना. आता मायनस 1 इंटू 11 तर 11, मायनस 11 इंटू मायनस 1 तर प्लस 11, 1 इंटू 0 8 इंटू 0 0, राहिलं काय 11. आता ह्याचं काय तिसऱ्या ह्याचं मायनस 11 इंटू 2 तर मायनस 22, 1 इंटू 2 तर मायनस 2, 8 इंटू 3 तर प्लस 24. साइन नाही ना मग प्लस येणार, साइन असते मायनसची तर मायनस, तर मायनस 22 24 24 24 0. आता हे तिसरं बघा, 0 इंटू 1 0, मायनस 1 इंटू 3 मायनस 3, आणि 3 इंटू 1 तर प्लस 3 0. दुसरं बघा, 0 इंटू मायनस 1 0, मायनस 1 इंटू 0 3 इंटू 0 0. 0 आता इथं बघा, इथं 11 आलं, इथं पण 11, तर इथं काय येणार, एकदम बेसिक असतं, करून पण बघू शकता. 0 इंटू 2 0, मायनस 1 इंटू 2 तर 2 झालं, मायनस मायनस प्लस, 3 3 9, 9 2 11. इथपर्यंत आलं सर, तुम्ही हे केलंय? अरे केलं नाही रे बाळा, बेसिक नॉलेज आहे. 11 11 इथं आलं तर इथं काय येणार. आता आपलं डिटर्मिनेंट, आता हे बघा, ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए काय, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए काय, एक ही है ना. वो तेरी क्या तू उसकी क्या, बात तो एक ही है ना, तू समझ जा, समझ रहा है तू, मैं उसका क्या. अभी ऐसा कभी भी कंसेप्ट आया, ऐसा कभी भी कंसेप्ट आया अगर बोर्ड में पिछले साल, उसके पिछले साल 2x2 का मैट्रिक्स दिया है 4 मार्क के लिए, तो इस बार 3x3 देने के चांसेस है, हार्डनेस बढ़ेगा. और ऊपर से एडजॉइंट, मैंने बोला है ना कभी भी कि वो तेरी क्या तू उसकी क्या, बात तो एक ही है ना, समझ रहा है. तो ये इसका क्या, 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 बात तो एक ही है, ये ए का है ना. तो ये हमने क्या किया, एडजॉइंट ऑफ ए इंटू ए, ये मैंने किया ना. आप ठीक ए इंटू एडजॉइंट ऑफ ए का आप करके देखो, आंसर यही आएगा, क्योंकि मैं उसकी क्या वो मेरी क्या एक ही बात है. तो ये इसका क्या और ये इसका क्या एक ही बात है. अभी डिटर्मिनेंट क्या आया था हमारा 11, तो आरएचएस भी देखो, आरएचएस प्रूफ करके लाओ. इसको इक्वेशन 1 दो, आप जो निकालोगे उसको इक्वेशन 2 दो. अभी आगे देखो, आपने डिटर्मिनेंट क्या आया था, 11 आया था, 11 है तो आई तो पता है आपको, ये 11 आया था. आई क्या था, आइडेंटिटी मैट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. अभी इससे क्या होगा, 1 इंटू 11 तो 11 0 0, या अंदर गया तो जिधर 0 है उधर 0, जिधर 11 है उधर 11, जिथं 0 आहे तिथं 0, जिथं 11 है तिथं 11. ठीक, ये और ये सेम आया, इसका मतलब ये भी सेम ही आएगा. आप करके देखो. ठीक, आप भी कुछ एफर्ट मारो. अभी वापस नेक्स्ट क्वेश्चन, जे 4 मार्काला, आणि 4 मार्काला एमसीक्यू पण, एमसीक्यू आहेत ते पण घेईल. मी म्हणतोय की सीईटीच डायरेक्ट चालू करू, कारण म्हणजे तुम्ही बोर्डाचं करू शकता, म्हणून मी एमसीक्यू घेत नव्हतो. आता हे इथनं हा क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय द मेथड ऑफ रिडक्शन. आता ह्याच्यात करायचं काय, हे बघा, ह्याचे जर मॅट्रिक्स बनव, ए एक्स इज इक्वल टू बी, ह्याचा हा फॉर्म आहे, ए एक्स इज इक्वल टू बी. एक्स म्हणजे एक्स वाय झेड, ए म्हणजे 1 3 3 1 4 4 1 3 4, आणि बी म्हणजे 12 15 30. हे झालं बेसिक एकदम. ह्याच्यात फक्त करायचं, एक तर अप्पर मध्ये करा किंवा लोअर मध्ये करा. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करा, अप्पर ट्रायंग्युलर, तुम्हाला ए एक्स वाय झेड ची व्हॅल्यू भेटेल, तुमचा आन्सर येऊन जाईल. ह्याला रिडक्शन म्हणतात. रिडक्शन काय तर रिड्यूस करणे. आता आपण बघू, इथं ए आहे काय आपलं 1 3 3 1 4 4 1 4 4 1 3 4 1 3 4. ठीक, इथपर्यंत. आता एक्स काय आपला, एक्स वाय झेड. आता इथं काय 12 15 13. आता इथनं बघा, हे जर झालं, आता इथनं फक्त रिड्यूस करा रो मधून काहीतरी. तुम्ही याच्यात रो मधून काहीतरी काही पण करा, पण जे पाहिजे ते रो मध्ये असं काहीतरी करा की अप्पर मध्ये झालं पाहिजे, लोअर मध्ये झालं पाहिजे. मेजरली सगळे लोअर मध्ये करतात, लोअरचं सोपं आहे, खालचं. आता इथं काय करू शकतो, R2 ला चेंज करू शकतो, R2 मायनस R1. ही पहिले तुमच्या असं डोक्यात आलं असेल ह्याला बघून. नंतर दुसरं काय R3 ला करू शकतो, R3 मायनस R1. ठीक, ह्याला जर केलं तुम्ही
1 3 3 हे असंच राहील, हे पण असंच राहणार, ह्याच्यात चेंज होणार. ठीक, हे 12 असंच राहणार कारण की R1 ला आपण चेंज करत नाही म्हणून ते तसंच राहतं. आता हे 1 - 1 तर 0, 4 - 3 तर 1, 4 - 3 1, 1 - 1 0, काय आहे का चेंज, फक्त मायनस करा. 3 - 3 0, 4 - 3 1, हे 1 आलं. x y z 15 - 12 तर 3 आणि 13 - 12 तर 1, R3 - R12 म्हणजे R3 - R1, 13 - 12 1. इथपर्यंत कळालं, हे इझी होतं एक. आता ह्याच्यानंतर काय करू शकतो, हा असं करू शकतो आपल्याला काय, हा ठीक आहे झालं की, अरे कन्वर्ट झालं. कन्वर्ट झालं. आता काय करू शकता तुम्ही, इथनं कम्पेअर करायचं फक्त, x प्लस 3y प्लस 3z, हे माहिती आहे तुम्हाला, x 3y 3z इज इक्वल टू 12 पहिलं वालं. नंतर y प्लस z इज इक्वल टू 3, y 0x हे तर नाही लिहिलं तरी चालतं, मग इथं काय y प्लस z इज इक्वल टू 3. याला इक्वेशन 1 द्या, याला इक्वेशन 2 द्या, आणि z काय आपला z इज इक्वल टू 1. बरोबर. टेक्स्टबुक मध्ये असं दुसरं पण दिलंय, टेक्स्टबुक मध्ये ह्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केला. तुम्ही जर याला R1 चेंजेस टू R1 मायनस 3R2 केलं तर हे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होईल. पण असं न करता हे पण चालतं, मेथड तर सेम आहे. z इज इक्वल टू 1 आलं. आता z ची व्हॅल्यू ह्याच्यात टाका, बघा काय येतं. पुट z इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. ठीक, तर y प्लस z इज इक्वल टू 3 आहे, y प्लस 1 इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 2 येणार. 3 - 1 2, हा तिकडं प्लस आहे तिकडं मायनस, मग 3 - 1 2. इथं आता हे सगळे जे पुट y इज इक्वल टू 2, z इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 झालं. ह्याच्यात पुट करा x प्लस 3y प्लस 3z इज इक्वल टू 12. असं करून दाखवावं लागेल तुम्हाला, पहिला लिहून दाखवून त्याच्यात पुट करावं लागेल. x प्लस 3 y म्हणजे 2 प्लस 3 z म्हणजे 1 इज इक्वल टू 12. 3 प्लस 3 2 6 प्लस 3 इज इक्वल टू 12. x 9 आहे, 9 तिकडे गेला तर -9, x काय आला 3. x y z which is equal to 3 2 1. एवढं 4 मार्क वाटतंय का? 4 मार्क येतं. 4 मार्क मॅट्रिक्स हा चॅप्टरच असा आहे की 4 मार्कला येणार. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. हे बघा, हा नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. 2/2 चा घेतलाय, 2/2 चा पण 4 मार्काला येऊ शकतो, असं नाही की नाही येऊ शकत. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय द मेथड ऑफ रिडक्शन, 3 मार्काला येणार नाही. हे बघून घ्या. आता ह्याचं कसं सेम आहे, ax इज इक्वल टू b हा फॉर्म, हे 2 3 ते इथं बघा, हे मायनस एक्स आहे प्लस वाय इज इक्वल टू -2. तर इथं काय येणार -1 आणि 1. ठीक, इथं काय येणार x आणि y, इथं काय 9 आणि -2. ह्याला पण तसंच कुठेतरी एक 0 करावं लागेल, एक तर इथं किंवा इथं 0. इथं 0 करणं इझी आहे, इथं पण इझी आहे. तर R1 चेंजेस टू R 3R2 मायनस R1. 3 हे बघा कसं होईल, 3R2 हे 3 -3 0. इथं काय येणार -1 1 तर ॲज इट इज लिहिलं. R2 ला चेंज नाही करत आहे, एक्स वाय, आणि इथे काय येणार R हे तर 2 असेल, हे आता -2 काय असंच आहे. R2 ला चेंज नाही करत म्हणून खालचे सगळे तसेच. आता R1 ला चेंज करायचं, ह्याला बघा R1 3R2 म्हणजे 3 ला ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा, 3 2 -6 -R1 -9 9 15 -15. आता इथं या R1 3R2 म्हणजे -3 होणार, -2 -5 झालं. आता इथं यायचं बघा 3R2 -3 म्हणजे 0 झालं. म्हणजे तुम्ही ह्याला काय -5x इज इक्वल टू -15, म्हणजे x आला तुमचा 3, 5 3 जा 15, आणि याचा येईल -x प्लस y इज इक्वल टू -2. x ची व्हॅल्यू -3 प्लस y इज इक्वल टू -2, y इज इक्वल टू काय -2 प्लस 3 1.
+1 येणार. ठीक, हे झालं एक 2/2 चं झालं, 3/3 चं झालं. एक प्रॅक्टिस साठी एक क्वेश्चन देतो, तो तुम्ही स्वतःहून करा. तुम्ही स्वतःहून नाही केलं तुम्हाला कळणारच नाही काय झालं त्याच्यात. ठीक, एक प्रॅक्टिस साठी क्वेश्चन घ्या. पेज नंबर तुम्ही बघा, मी पेज नंबर सांगतो तुम्हाला, लिहून दाखवतो. कोणाकडे टेक्स्ट बुक नसते नाही का, असे पण आहेत आपल्या ह्याच्यात. हा एक क्वेश्चन घ्या. 3/3 चा मॅट्रिक्स आहे. एक्स, पेज नंबर 58 वरती असं असेल, x प्लस वाय झेड, x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1, 2x प्लस 3y, 2x प्लस 3y प्लस 2z इज इक्वल टू 2 आणि x प्लस वाय प्लस 2z इज इक्वल टू 4. ax इज इक्वल टू b या फॉर्म मध्ये या क्वेश्चनला सॉल्व्ह करा. तुमचा आन्सर आलं पाहिजे. एवढे एफर्ट मारतो याच्यासाठी की हे 4 मार्क खरंच येतं, कॅज्युअली घ्यायचं. सोपं वाटत असेल सर हे 4 मार्क नाही येणार, आलं तर क्वेश्चन हे सेम आहे. तिथं पहिला इन्व्हर्स होता ते दुसऱ्या ह्याने काढला. आता सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय द मेथड ऑफ इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे इन्व्हर्स काढायचं तेच आहे, मेथड फक्त दुसरी आहे. ह्याच्यात काय करू शकतो आपण, 2x प्लस 5y इज इक्वल टू 1, 3x प्लस 2y इज इक्वल टू 1. ह्याच्यात पण सेम आहे, ax इज इक्वल टू b. हे काय पहिला 2/2 चं बघू, नंतर 3/3 चं. 2 5 3 2. x काय असणार ह्याच्यात, x आणि y, आणि b काय 1 7. एवढं ह्याच्यात पण सेम आहे, फक्त ह्याच्यात काय, ह्याच्यात एक कन्सिडर करावं लागेल. कन्सिडर a इनवर्स इज इक्वल टू I. हे एवढं कन्सिडर केलं की आन्सर येतो. आता हे x आहे, जर x ला आपल्याला एक जसं साइन आहे, साइन इकडे असं तिथे गेलं की साइन इनवर्स, तसं इथे गेलं की a इनवर्स b. हे साइन कन्सिडर करा असं नाहीये, एक्झाम्पल साठी दिलं की इथं साइन आहे, तिकडं साइन इनवर्स, इकडं माझी आहे तिकडं तुझी, असं म्हणजे माझी नाही. हा सर कळतं आम्हाला एवढं, बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे काय, 2 5 3 2. a इनवर्स I काय 1 0 0 1. ठीक, आता असं काहीतरी करा की हे आयडेंटिटी रो ट्रान्सफरनी हे आयडेंटिटी झालं पाहिजे, हे जे येईल ते a इनवर्स, क्योंकि हे आयडेंटिटी झालं तर आन्सर 1 येणार, तर 1 इंटू a इनवर्स ते a इनवर्स, म्हणून हे कन्सिडर केलं. a इनवर्स a इंटू a इनवर्स I असतं, a इंटू a इनवर्स I म्हणून ते कन्सिडर केलं. असंच कोणती गोष्ट कन्सिडर नाही केली तर हा, तर ह्याच्यात काय येऊ शकतं, r इथं 0 पाहिजे तर r2 चेंजेस 2. इथं 0 आणण्यासाठी काय करू शकतो, 2r2 मायनस 3r2, 3r1, r2 ला 3, 2 3 जा, आता इथं टाकून बघा, 2 3 जा मायनस 3, r1 काय 2, 6 मायनस 6 0. आलं ना. मग इथं काय लिहिणार तुम्ही, 2 5, इथं 0 आलं. आता इथं बघा, इथं काय यायला पाहिजे, हे बघा इथं 2 आहे, r2 काय 2 आहे मायनस 3 आहे, r1 काय 5, 4 मायनस 15 विच इज इक्वल टू मायनस 11. हे आलं एकदम इझी. हा सर एवढं कळालं आम्हाला, a इनवर्स. आता 1 1 काय, आता इथं पण तसंच आहे, 2 इंटू r2, 2 इंटू 0 0 मायनस 3. इथं 1 0 तर ॲज इट इज, r2 ला चेंज करतोय तर हे 2 इंटू 0 0 मायनस 3 इंटू r1, 3 इंटू 1 1 मायनस 3, मायनसची साइन आहे मायनस 3. आता इथं 2, हे कसं 2 इंटू r1, 3 काय 3 इंटू r1 तर 0, हे 0, 2 इंटू 1 2 2. इथपर्यंत कळालं. आता इकडं हे लिहून घ्या, 2 5 0 मायनस 1. तुम्ही प्रॉपर नोटबुक करा, 1 0 मायनस 3 आणि 2, हे इथपर्यंत 2 5 0 मायनस 1. आता हे झालं. आता आपल्याला इथं 0 करायचं, इथं 1 आलं पाहिजे. मग याला एक करू शकतो, या r2 ला r2 डिवाइड बाय मायनस 11 होऊ शकते ना, का नाही होऊ शकत, सब होता है दुनिया में. इथं बघा 2 आणि 5, r2 ला चेंज केलं, 0 आणि 1, मायनस 11 अपॉन 11, r2 0 अपॉन 11 0, मायनस 11 अपॉन 11 1. a इनवर्स इज इक्वल टू 1 0 मायनस 3 बाय 11 2 बाय 11.
इथं मायनस, इथं कारण -11 ने केलं ना, -11 तर मायनस मायनस कट तर काय येणार प्लस, आणि इथं काय येणार, इथं 2 आहे तर -11 तर मायनस साईन वरती खाली कुठेही दिली तरी वरती जातात जनरल. हा हे 1 आलं, आता इथं 0 करायचं तर आपण करू शकतो R1 चेंजेस टू R2 मायनस R1 फाय R2 फाय मायनस फाय, पण इथं 0 आणायचं आपल्याला. फाय R2 मायनस फाय 0. तर इथं लिहून घ्या एकदा परत. 2 आहे, 0 आणि 1 तर ॲज इट इज आहे. फाय आहे का, काहीच नाहीये इथं. इथं काय आहे का, नाही. इथं काय येणार -2. 5 into 0 तर 0, मायनस 2 आहे 2, -2 साइन सोबत लिहायचं. आणि इथं फाय तर हेच आता बघून केलं, त्याला परत बघायची गरज. फाय R2 फाय मायनस फाय 0. A इनवर्स इज इक्वल टू 3/11 मायनस 2/11. आता हे बघा, हे डिवाइड फाय R2 फाय R काय आपला 3/11 मायनस 1, तर हे काय 15/11 मायनस 1. आता याला असं करू 15, हे 11 तिकडे घेणार आणि आपण 11 सेम सेम करतो. किंवा तुम्ही 11 नी वरती मल्टिप्लाय खाली मल्टिप्लाय केलं की खालचा जर बेस 1 असेल, सेम असेल तर 1 येतो. इथे काय येणार 4/11, 15 मधून 11 गेले 4, इथे काय आलं 4/11. आता दुसरं एक बघून घ्या, इथे काय 0 आहे. फाय R2 मायनस 2/11 आणि मायनस R1 काय आहे तिथं 0 आहे, तर -10/11 -10/11. इथपर्यंत कळालं सर. आता ह्याच्यानंतरच सांगा काय, अजून काय सांगणार. R1 ला R1 डिवाइड बाय R1 बाय -2 आला आन्सर तुमचं 1 0 0 1. A इनवर्स इथं काय येणार -2 ने डिवाइड केलं, -2 4/-1 इंटू -1/2 -1/2. आन्सर काय आलं -4/11 2 जा 22. कॅन्सल होतं यानी 2 नी 12 जा 11 जा. ठीक, इथं काय आलं -2/11. दुसरं काय -10/11 -10/11 डिवाइड बाय -1/2. मायनस मायनस कॅन्सल, 1 जा 5 जा 5/11 5/11. तुम्ही तुमच्या हे रो कॉलम वापरून तुम्ही करा, मी काय कधी सॉल्व्ह केलं नाहीये. डायरेक्ट जे आहे ते 3/11 इंटू -1/2. कशाने करतो -2 म्हणजेच काय असतं -1/2 मायनस साइन वरती घेतात. 1 ला काय हे, आता इथं काय येणार -3 आहे आणि खाली 22 -3/22. आता -2/11 इंटू -1/2 मायनस मायनस कॅन्सल, 2 कॅन्सल, काय राहिलं 1/11. आता ह्याच्यानंतर हे तर आलं. आता A इनवर्स काय आला आपला, A इनवर्स इज इक्वल टू -2/11 5/11 -3/22 1/11. एक मिनिट, फक्त इथे एकच गोष्ट राहिली की डिटर्मिनंट एकदा चेक करायचा. जर डिटर्मिनंट 0 आला तर A इनवर्स एक्झिस्टच होत नाही. ह्याच्यात डिटर्मिनंट फक्त चेक करा. कसं करणार, A 2 5 3 2 2 to the 4 -15 which is equal to -11. हे 0 ला इक्वल आहे का नाहीये, मग A इनवर्स एक्झिस्ट ही फक्त एक स्टेप आधी लिहा आणि नंतर हे लिहा सगळं. ठीक, इथं एक झालं माझ्याकडनं, हे A इनवर्स झालं. आता एक दुसरं इथं वापरू शकतो, आता ह्याची गरज नाही आपल्याला. हे फक्त पहिला लिहा, हे बाकी नंतर लिहिलं तरी चालतं. आता हे बघा A आहे, आता x इज इक्वल टू A इनवर्स B. A तिकडे गेला की इनवर्स, मग x काय नाही तर A इनवर्स काय आला आपला, A इनवर्स इज इक्वल टू -12/11 5/11 -3/22 1/11. B काय आपल्याकडे B 1 आणि 7. हे जे असतं ते B असतं. x इज इक्वल टू काय येणार मग इथं, इथं पहिला x नाही, हे x आहे ना, -2 एक सेकंड हे असं नसतं ऍक्च्युली, कारण की x आणि y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, बरोबर. मग बरोबर आहे, ठीक आहे. इथं x आणि y आलं, हे इथं काय येणार -2/11 5/11
-3/22 1/11 इथं आलं 17. मग x by y विच इज इक्वल टू ह्याच्यासोबत मल्टिप्लाय करा -2/11 इंटू 1 प्लस 5/11 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन -3/22 इंटू 1 प्लस 1 इंटू 1/11 इंटू 7. इथे काय येणार -2/11 ॲज इट इज आहे प्लस 5 7 35/11 अपॉन -3/11 -3/22 येणार 1/7/11 इथपर्यंत आलं. आता ऍड करा, जे व्हॅल्यू येईल ते तुमचा x आणि y. ह्याला आणि ह्याला कॉमन घेऊ शकता, x बाय y ॲज इट इज लिहिलं -22. हे काय 11 सेम आहे तर ते दोघं खालचे खाली ऍड होतील. ऍड म्हणजे त्याला एक वेळा लिहायचं 11 -2 प्लस 35 तर 33 अपॉन -3. आता इथं नाही तर इथं काय बेस सेम करावं लागेल. 2 नी मल्टिप्लाय केलं की खाली 11 2 जा 22. मग 2 नी दोघांना मल्टिप्लाय केले -3 7 2 जा 14 14 -3 14 -3 11. ठीक, 14 -3 11 आणि खाली 22. इथे काय आलं 11 1 जा 11 2 जा 11 1 जा 11 3 जा. आपला x काय आला 3, y काय आला मल्टी. हे बघा इथंच आहे फक्त x काय 3 y काय 2. काहीच केलं नाहीये, ॲज इट इज आन्सर निघत जात. मला माहिती आहे मी काय केलंय, कुठं डिवाइड मध्ये जिथं गेलं ना तिथं ते थोडं लेंदी जात. प्रयत्न करा की डिवाइड मध्ये जाऊ नका, पण मला माहिती मी चुकलो नाही म्हणून मी करत गेलो, कॉन्फिडन्स होता. तुम्हाला असं वाटलं की चुकताय तुम्ही करत जावा. आन्सर आणि हेच आन्सर आहे, x = 3 y = 2. आन्सर असं कधी येणार, कधी पण मॅट्रिक्स मध्ये असं आन्सर येणार नाही 11 0/11 2/11 3/11 असा आन्सर आहे. आन्सर 1 2 3 4 ह्याच्यामध्ये जाणार. ठीक, आता 3/3 चा मॅट्रिक्स बघू आपण. क्वेश्चन 3/3 मॅट्रिक्सचा. ह्याच्यात दुसरी मेथड एक असते जे ऍडजॉइंट मेथडनी करू शकतो. ए इनव्हर्स कसं काढू शकतो, काढायचं आपल्याला काय x y आणि z ची व्हॅल्यू काढायची. ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यात काय काढलं x आणि y ची व्हॅल्यू काढली. x 3 आलता y 2 आलता. ह्याच्यात काय काढणार डिटर्मिनंट 1 अपॉन डिटर्मिनंट ऍडजॉइंट ऑफ ए. ऍक्च्युअली हे तुम्ही करू शकता, मी करून दाखवेल, पण डिटर्मिनंट तुम्ही काढू शकता. हो, ऍडजॉइंट तुम्ही काढू शकता, बघितलंय पाठीमागं 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो की ऍडजॉइंट काढून दाखवा. 2/2 एक मॅट्रिक्स देईल त्याचा काढून दाखवा, 3/3 नाही देत. आता ह्याचं ऍडजॉइंट, आता डिटर्मिनंट पहिला चेक करावं लागेल. डिटर्मिनंट आता ax = b हे पहिला तुम्ही लिहा. ठीक, 1 - 1 1 2 1 -3 1 1 1. ठीक, हे आलं. हे 1 तसंच 1 × 1 1 1 -3 1 × -3 मायनस. इथे काय असतं प्लस मायनस प्लस प्लस. इथे काय येणार मायनस, इथे -1. हे आणि हे जे धरलं त्याचा रो आणि कॉलम सोडला, कॉलम आणि रो सोडली तर 2 × 1 2 -3. हे -3 कसं 1 × -3 -3. हे प्लस इथं 1 आहे. हे रो कॉलम आणि रो बद्दल सोडली तर 2 × 1 2 2 - 1 1 1 1 -3 प्लस 1 2 -3 प्लस 1 4 + 5 + 1 10. A इनव्हर्स एक्झिस्ट 0 आलं का इज नॉट इक्वल टू 0. मग काय लिहू शकतो A इनव्हर्स एक्झिस्ट 0 असेल तर नाही होत. A इनव्हर्स डज नॉट एक्झिस्ट. हे झालं. हे एवढं महत्वाचं नाहीये. हे काय महत्वाचं आहे घ्यायचं 10 एवढं महत्वाचं, तेवढंच ठेवायचं. फक्त लक्षात ठेवा डिटर्मिनंट काय आला आपला 10. माझ्या लक्षात राहीलच, पण तुम्ही एकदा लक्षात ठेवा. ए इनव्हर्स झालं. आता काय ऍडजॉइंट काढायचं. आता ऍडजॉइंट कसं काढणार, सेम ॲज इट इज. पहिलं तर मॅट्रिक्स लिहावं लागेल नाही का. इथे काय 1 - 1 1 2 1 -3 2 1 -3 1 1 1. हे झालं. आता हे फक्त m11 m12 m13 ॲज इट इज जसं काढत होतो नेहमीप्रमाणे तसंच काढलं. नाही त्यांनी लेक्चर बघा रे मोठं आलं. m21 m22 एवढा टाइम ह्याला नाही देऊ शकत. वर्ड प्रॉब्लेम आहेत अजून पुढं. वर्ड प्रॉब्लेम m33 a = हे झालं. आता याच्या पुढे बघा
जो धरला त्याचा रो कॉलम सोडायचा. हे सोडलं 1 इंटू 1 1 मायनस 1 इंटू -3 -3 1 प्लस 3 येईल. म्हणजे काय येईल इथं 4. इथं हे सोडलं 2 1 2 2 मायनस मायनस प्लस 5. हे आणि हे सोडलं 2 इंटू 1 2 2 मायनस 1 1. हे आणि हे सोडलं, हे आणि हे सोडलं रोल कॉलम 1 इंटू -1 -1 आणि -1 -2. हे आणि हे सोडलं तर 1 इंटू 1 1 मायनस 1 इंटू 1 1 म्हणजे हे 0. 2 1 झालं. हे आणि हे सोडलं 1 इंटू 1 1 मायनस 1 इंटू -1 -1 1 प्लस 1 2. एकदम इझी आहे, बघा तुम्ही करू शकता. हे आणि हे सोडलं, हे राहिलं काय, हे आणि हे सोडलं तर 1 इंटू -3 -3 -2 -5. अच्छा 3 तर राहिले. हे आणि हे सोडलं -1 इंटू -3 तर 3 मायनस मायनस कॅन्सल 3 -1 2. आता याचं काय आलं 1 इंटू -3 -3 -2 -5. आणि हे सोडलं 1 इंटू 1 1 मायनस 2 इंटू -2 -1 -2 1 प्लस 2 3. आता a1 मायनस तर काढला a1 3 a2 1 a2 2 a2 3 a3 1 a3 2 a3 3. एकदम इझी यो. आता इथं फक्त एक करून दाखवू शकता फॉर्म्युला i प्लस जे. फक्त असं करून दाखवा, पहिले आलं ना असं करून दाखवा -1 i प्लस जे m11. आता इथं काय लिहिणार -1 i प्लस जे म्हणजे 1 प्लस 1 m1 काय 4 -1 चा स्क्वेअर 1 तर आन्सर काय येणार 4. आता एक ट्रिक असते की 1 2 ऑड आहे तर साइन चेंज करायची. जे असेल प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. 1 2 काय ऑड आहे तर प्लस आहे तर इथं मायनस येणार. 1 3 इवन आहे तर ॲज इट इज. 2 1 काय 2 1 ऑड आहे तर साइन चेंज 2 होतं तर -2 2 2 0 2 3 5 मायनस 3 1 4 3 1 हे 3 1 4 म्हणजे 2 राहणार फक्त. 3 2 काय 3 2 5 ऑड साइन चेंज आणि इथं 3 3 ॲज इट इज. हे एक झालं. काढायचं काय आपल्याला डिटर्मिनंट aij adjoint of matrix A is equal to काय येणार 4 -5 1 2 0 -2 2 5 3. adj adjoint of A is equal to 4 -5 1 2 0 -2 2 5 3. इथपर्यंत ठीक आहे, एवढं तर कळालं. ह्याच्यानंतर आता ऍडजॉइंट आलं, आपल्याला डिटर्मिनंट माहिती आहे 10. टाकून द्या a इनव्हर्स इज इक्वल टू 1/10. इथं काय येणार 4 2 2 -5 0 5 1 -2 3. आपल्याला तुम्ही ह्याच्यानी काढा a इनव्हर्स इज इक्वल टू i रो ट्रान्सफरनी किंवा असं करा, आन्सर एकच येणार. हे थोडी लेंदी जातं, ते इझी पडतं, आलं तर चुकून नको. पण कळायला पाहिजे की कशाने काय केलं तर काही. ह्याच्यात कळू शकतं काय R2 ला चेंज करणार R2 -2 R1, परत R3 ला चेंज करू शकतो R3 -R1. त्याच्यानंतर काय हे एवढं असं कळालं की तुम्ही ते करू शकता. a इनव्हर्स आलं, आपला फॉर्म काय होता ax इज इक्वल टू b. x इज इक्वल टू साइन इकडं असेल तर तिकडे गेली की साइन इनव्हर्स होतो. a इकडं तिकडं a इनव्हर्स म्हणजे a इनव्हर्स काय आला आपला 1/10 4 2 2 -5 0 5 1 -2 3. b काय आपला 4 0 2 3 इंटू 3 3 इंटू 1. आपलं मॅट्रिक्स जे बनेल ते कसं बनेल 3 इंटू 1. हे शेवटचं जे असतं ते कॉपी करतात 3 इंटू 1. हा एवढंच बनेल, एकच रो येणार फक्त. इथं कशी आहे जसं x y z जे येईल ते x y z ची व्हॅल्यू. आता इथं 4 1 4 4 16 16 प्लस 0 इंटू 2 तर 0 2 4 जा 2 2 जा 4 5. आन्सर काय आला 20. दुसरं बघा 4 इंटू -5 -20 4 5 जा 20 0 0 प्लस 10. आन्सर काय आलं -10. आता इथं दुसरीकडे बघा आपण 2 इंटू 4 इंटू 1 4 0 0 2 3 जा 6 6 प्लस 6 4 मायनस साइन नाहीये कुठं तर हे 10. जर x y आणि z ची व्हॅल्यू जर काढायची असेल 1/10, जर 1/10 ला डिवाइड केलं तर इथं 2 येणार, इथं -1 इथं 1.
x आला 2, y आला -1, z आला 1. एवढंच असतं रे. तुम्ही कशाने कोणतेही मेथड वापरा, काही करा, एक्स वाय झेड ची व्हॅल्यू आणून दाखवा. ए इन्व्हर्स फाइंड करायचे दोन मेथड असतात. एक तर रिडक्शन हे रो ट्रान्सफरनी करू शकतो कसं तरी, ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय हे करू शकतो. दुसरं असतं ऍडजॉइन मेथड. हे दोन्ही तिन्ही यांनी कसंही करा, काही फरक पडत. ठीक आहे. आता एक 10 किती आज 10 का 12 तारीख आहे. 12 तारीख आहे. 10 तारीख आहे ना, तारीख किती मला ते पण नाही माहिती. एक सपोज 11 तारीख असेल आज, 11 तारीख आहे आज. समजून घ्या तुम्ही जानेवारीला जे डिसाइड केलं असेल ना तसं होणार नाही. हे माइंड सोबतच बसणार. ठीक. माइंडचं एक हे तुम्ही 1 दिवस करताल, 2 दिवस करताल, 3 दिवस करताल, खतम. तुम्ही जर 2-3 दिवस अभ्यास केला असेल त्याच्यानंतर भाडगेच आहे. माइंडचं आहे की त्याला फक्त ज्याच्यात मजा येते हे तिथं जात. पण तुम्ही विचार करा, जी गोष्ट तुमच्यासाठी तुमच्या शरीरासाठी चांगली नसते त्याच्यात सगळ्यात जास्त मजा येते. ज्या गोष्टीत तुम्हाला सुख भेटतं हे माइंड तिकडच जात. त्याला आपण कंट्रोल केलं पाहिजे. आपले हार्मोनिक्स, आपली बॉडी आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे, आपलं माइंड आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे. ठीक. आता हे मी इथं स्टॉप करतो. हा लेक्चर लेंदी जाईल. परत पुढच्या ह्याला वर्ड प्रॉब्लेम बघू. 4 का 5 वर्ड प्रॉब्लेम. 1 तासभराचं लेक्चर होईल. ते सिरीज पण अपलोड करेल, लेक्चर पण अपलोड करेल. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही बघू शकता. ठीक. आणि मोठा बोर्ड असेल त्या टायमाला आता पुढच्या लेक्चर. ठीक. भेटू परत आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय.